पंढरपूर तालुक्यात नारायण चिंचोली या ठिकाणी श्री सूर्यनारायणाचं मंदिर आहे। हे मंदिर अतिशय सुंदर आणि अतिशय हेमाडपंथी खूप कित्येक वर्षापूर्वीचं जुनं असेल। इथलं स्ट्रक्चर, इथलं बांधकाम अतिशय सुंदर आहे। त्यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील इतिहासप्रेमी नागरिकांनी, पुरातत्व विभागाचा अभ्यास करणाऱ्या नागरिकांनी अवश्य या ठिकाणी येऊन या मंदिराची रचना, या मंदिराचं सगळं सौंदर्य पाहण्याची गरज आहे। सूर्यनारायणाचं हे मंदिर आहे। पहा आता गाभारा आणि मूर्ती किती सुंदर आहे। सूर्यनारायणाचं मंदिर हे एकमेव असल्याचं सांगितलं जात आहे। अतिशय जुनं असं मंदिर आहे आणि ही भगवान सूर्यनारायणाची मूर्ती। जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या वेळेस ज्यावेळेस सूर्य संक्रमण करत असतो उत्तरायणमधून दक्षिणायनमध्ये, त्यावेळेस सूर्याची किरणं या मूर्तीच्या पायाजवळ येतात। आपल्या सगळ्यांना कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सूर्यकिरणं येतात हे माहीत आहे, मात्र पंढरपूर तालुक्यातील हे मंदिर सूर्यनारायणाचं मंदिर, या ठिकाणी देखील सूर्याची थेट किरणं या मूर्तीजवळ येतात। त्यामुळं इथलं सौंदर्य, इथलं आध्यात्मिक महत्त्व, इथलं पौराणिक महत्त्व, इथलं हे हेमाडपंथीय शास्त्रीय कोणातून असलेलं स्ट्रक्चर आपण अवश्य पहा। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात इतिहासाच्या ज्याप्रमाणे पाऊलखुणा आहे त्याप्रमाणे अनेक पौराणिक कथा असतील किंवा तिथलं स्ट्रक्चर असेल, हे देखील पाहण्यासारखं, अभ्यास करण्यासारखं आहे। सूर्यनारायणाचं मंदिर जे नारायण चिंचोली तालुका पंढरपूर या ठिकाणी आहे, हे देखील त्यातीलच एक उत्कृष्ट असा नमुना। वास्तुकलेचा अत्यंत सुंदर, अत्यंत उत्कृष्ट नमुना पहा। मंदिराच्या आतलं हे स्ट्रक्चर आहे, कित्येक वर्ष जुनं असेल माहिती नाही। याच्या नोंदी घेणं, अभ्यास करणं हा एक मोठा विषय आहे। पहा आतली दगडाचे खांब आहेत सगळे। मंदिर आणि मंदिराचं स्ट्रक्चर एक एक अभ्यास करण्यासारखा विषय आहे। अत्यंत प्रशस्त, अत्यंत शांत अशी जागा आहे। हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं आणि इथल्या शिळा, हे सगळं दगडावरचं स्ट्रक्चर आहे। किती सुंदर पद्धतीने व्यवस्थित रचना केलेली आहे पहा। मोहोळ ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर नारायण चिंचोली नावाचं गाव आहे आणि नारायण चिंचोलीमध्येच हे सूर्यनारायणाचं मंदिर अत्यंत असं फेमस आहे। अनेक जण सांगतात की हे एकमेव देशातील सूर्यनारायणाचं मंदिर आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मनोभावे पहा हे मंदिर आणि मंदिरातील ही सुंदर अशी आकर्षक मूर्ती। तुम्हाला देखील हे मंदिर पाहायचं असेल तर अवश्य सोलापूरहून पंढरपूरला जाताना मोहोळ मार्गे पेनूरच्या पुढं आपण आलो की हे सूर्यनारायणाचं मंदिर फुलचिंचोली या गावात लागतं। त्यामुळे इथला परिसर पाहण्यासाठी, या नारायण वासुदेवाच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अवश्य तुम्ही देखील इथं भेट द्या। तिथं अनेक हेमाडपंथी जुन्या कित्येक वर्षापूर्वीच्या मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळतील, दर्शन घ्यायला देखील मिळतील। पूर्णपणे दगडामध्ये हे बांधलेलं मंदिर आहे। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजार समोर सोलापूर। संपर्क 70 58 65 28 75।